Hello friends, how are you? Students, you must have studied my two videos of our first two poems. Now, today we're going to start our next poem 2.3, and the title of our poem is The Inchcape Rock. So, before we'll discuss that poem, we have to study icebreakers activities. So, first activity asked to you is prepare a word register related to marine life. ही ॲक्टिव्हिटी सॉल्व करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला वर्ड रजिस्टर म्हणजे काय ते माहिती असायला पाहिजे. वर्ड रजिस्टर मीन्स इट्स अ सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू पर्टिक्युलर फील्ड. म्हणजे बघा वेगवेगळे जसे फील्ड असतात, क्रिकेट एक फील्ड आहे किंवा कम्प्युटर हे एक फील्ड आहे, तसं मरीन लाईफ हे एक फील्ड आहे. असे वेगवेगळ्या फील्डशी रिलेटेड जे वर्ड्स सेट ऑफ वर्ड्स वापरले जातात त्या पर्टिक्युलर फील्डशी रिलेटेड ते रजिस्टर असतं. सेट ऑफ वर्ड्स असतात. असे जे सेट ऑफ वर्ड्स असतात ते त्या पर्टिक्युलर फील्डचं रजिस्टर असतं. इथे विचारले आपल्याला मरीन लाईफशी रिलेटेड एक शब्द दिला आहे सेलर्स. सो आणखीन असे कोणते वर्ड्स आहेत मरीन लाईफशी रिलेटेड ते इथे आपल्याला सांगायचं आहे. फॉर एक्झाम्पल लाईट हाऊस, बोट, सी, ओशन, अँकर, क्लायमेट, हार्बर, रीफ, marine biology. So all these words are word register of that particular field, marine life. So next activity asked is the functions of a lighthouse are. So students, you must have seen this lighthouse. You must have know this meaning of the particular word lighthouse. Lighthouse म्हणजे काय? It is a tower with a bright light at the top located at important place regarding navigation. So particularly it is on the sea. म्हणजे बऱ्याचदा तुम्ही समुद्रावरती हा लाईट हाऊस पाहिलेला असेल. बऱ्याचशा मूवीजमध्ये सुद्धा हा लाईट हाऊस दाखवला जात असतो. सो हा जो लाईट हाऊस आहे त्याच्यावरती ब्राईट लाईट लावलेली असते की जेणेकरून ते जे समुद्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बोट्स असतात त्यांना डिरेक्शन करण्याचं, त्यांना नेव्हिगेट करण्यासाठी हेल्पफुल हा लाईट हाऊस ठरत असतो. तर त्याच्यासाठीचे तुम्हाला फंक्शन्स विचारलेले आहेत. सो फर्स्ट फंक्शन आस्क्ड टू यू इज टू शो डिरेक्शन्स. मीन्स लाईट हाऊस इज युजफुल टू शो डिरेक्शन. दिशा दाखवण्याचं काम तो करतो. देन दॅट लाईट हाऊस इट वर्क्स ॲज अ गाईड फॉर सेलर्स, मरीनर्स म्हणजे नाविक लोक, खलाशी, नाविक ह्यांना तो गायडन्स करण्याचं काम करतो. इट ऑल्सो वॉर्न्स बोट्स अबाउट डेंजरस एरियाज. म्हणजे जे समुद्रामध्ये डेंजरस एरिया असतात, मोठे सँडस्टोन रीफ्स असतात, वालुकामय खडक असतात, यांच्यापासून त्या बोटीनं वॉर्न करण्याचं काम हे करत असतं. इट ऑल्सो वर्क्स ॲज अ नेव्हिगेशनल एड. And it also work as traffic sign on the sea. So you have to write down such functions of lighthouse. Then we'll discuss our next activity given for you is discuss in pairs various famous rocks in the world and mention the places where they are. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही जगातल्या फेमस रॉकची नावं सांगायची आहेत आणि ते कोणत्या ठिकाणी सिच्युएटेड आहेत, कुठे आहेत, त्या ठिकाणाचं नाव सांगायचं आहे. सो फर्स्ट famous rock, the name of that rock is given to is Balancing Rock, which is situated in Mahabalipuram. So another we have various such examples of famous rock. For example, Old Henry Rock, which is situated in England. Then we have Wave Rock. You can find this rock in USA. Then we have Nanya Rock, which is in Taiwan. Then we have Immortal Bridge Rock, which is situated in China. So these are some examples of famous rocks in the world. Then next activity asked to is narrate in the class a story about someone who destroyed or spoiled someone else's good work.
म्हणजे इथं तुम्हाला एक स्टोरी सांगायला, नॅरेट करायला, कथन करायला सांगितलेली आहे. कशाबद्दल? अबाउट समवन हू डिस्ट्रॉयड ऑर स्पॉइल्ड समवन एल्सेस गुड वर्क. म्हणजे कोणीतरी एखादं चांगलं काम केलेलं आहे आणि ते एखाद्या व्यक्तीकडून डिस्ट्रॉय केलं गेलेलं आहे, स्पॉइल्ड केलं गेलेलं आहे, नष्ट केलं गेलेलं आहे. सो असे बरेचशा घटना असतात, इव्हेंट्स असतात, आपल्या आयुष्यामध्ये घडलेली असतात किंवा दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये घडलेली असतात. त्याचं एखादं उदाहरण तुम्हाला इथं द्यायचं आहे. So for example, two brothers, you must have seen such stories, such news in newspaper that two brothers fights for their estate. So to get it at any cost, one of the cruel-hearted brother set fire to his farm, to his brother's farm, and all the crops spoiled by him just to take revenge. म्हणजे बऱ्याचदा असे दोन भाऊ असतात, त्यांच्या इस्टेटवरनं भांडणं असतात आणि त्यांना एकमेकांचा बदला घ्यायचा असतो आणि त्याच्यासाठी त्यात जो को क्रुअल हार्टेड ब्रदर असतो, दृष्ट स्वभावाची जी क्रूर व्यक्ती असते, भाऊ असतो, तो काही वेळेला त्या चांगलं पीक आलेलं जे काही फार्म असं, शेत असं आपल्या भावाचं, त्याला सरळ आग लावून देतो आणि एक प्रकारे तो असं नीच कृत्य करून किंवा वाईट कृत्य करून त्याचा बदला घेतो, रिव्हेंज घेतो. म्हणजे जे काही चांगलं काम त्यानं केलेलं आहे, जे काही शेतामध्ये त्यानं चांगलं पीक पिकवलेलं आहे, ते त्या क्रुएल हार्टेड ब्रदरकडनं डिस्ट्रॉय केलं जातं. सो सच आर एक्झाम्पल्स यू कॅन राईट इन युअर नोटबुक. Then we have another activity asked to you is discuss in pairs and groups the following expressions. Take the help of your teacher. हा जो काही टॉपिक आहे किंवा हे जे काही ॲक्टिव्हिटी आहे ती यापूर्वी आपण एक टॉपिक ॲज अ टॉपिक म्हणून डिस्कस केलेलं आहे. तुम्ही ते सगळी वाक्य वाचले की तुमच्या लक्षात येईल हे जे काही एक्सप्रेशन्स दिले गेलेले आहेत. सो ऑल दीज एक्सप्रेशन्स आर प्रोवर्ब्स. ऑल दीज एक्सप्रेशन्स आर प्रोवर्ब. म्हणजे त्या म्हणी आहेत. आपल्या मराठीमध्ये जशा म्हणी असतात, कराल तसे भराल, वाईट केलेल्या कर्माचं फळ आपल्याला हे भोगावंच लागतं, करावे तसे भरावे, जशाच तसे. सो ह्या ज्या काही म्हणी आहेत त्याच आपल्याला इथे इंग्लिशमध्ये डिस्कस करायच्या आहेत. सो त्यातली तुम्ही ह्या सगळ्या म्हणी तुम्हाला मराठीमध्ये माहितीच आहेत. सो त्या इंग्लिशमध्ये तुम्हाला विचारल्या गेलेल्या आहेत. जसं ॲज यू सॉ सो शाल यू रीप. म्हणजे जसं तुम्ही पेराल तसं उगवणार आहे, अशा प्रकारची ती म्हण आहे. क्राईम गेट्स इट्स ओन पनिशमेंट. जर तुमच्या हातून एखादा गुन्हा घडला तर त्या गुन्ह्याची पनिशमेंट, शिक्षा ही आपल्याला भोगावीच लागते, हे इथं सांगण्यात आलेलं आहे. देन व्हॉट गोज अराउंड कम्स अराउंड. म्हणजे याचा अर्थ काय? कराल तसे भराल, केलेल्या कर्माचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात, असं ही या होतो. सो टिट फॉर टॅट ही तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. टिट फॉर टॅट म्हणजे जशाच तसे, असं या एक्सप्रेशनचं, ह्या म्हणीचं किंवा प्रोव्हचं मराठीमध्ये मिनिंग होतं. आणि शेवटची जी आहे, इविल डिग्स अ पेट फॉर अदर्स बट फॉल्स इन टू द सेम. म्हणजे बऱ्याचदा इविल म्हणजे काय? जी दृष्ट व्यक्ती असते ती बऱ्याचदा डिग्स अ पिट फॉर अदर, दुसऱ्यासाठी खड्डा खणते, पण तो जो खड्डा खणलेला आहे त्या खड्ड्यामध्ये ती स्वतःच जाऊन पडते. म्हणजे दुसऱ्यासाठी जेव्हा तुम्ही काहीतरी वाईट, दुसऱ्याचं जेव्हा काही वाईट करायला जाल तेव्हा तुमच्याच बाबतीत काहीतरी वाईट घडणार आहे. त्यामुळे कधीही वाईट विचार, दुसऱ्या प्रतीचा कुठलाही वाईट विचार आपल्या मनात येता कामा नये, असा अर्थ या म्हणीचा आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी तुम्हाला त्याचं आपल्याला एक टॉपिक होता ज्यामध्ये प्रोव्हर्ब आपल्याला डिस्कस करायची होती. ती फुल 2 पॅरेग्राफ्समध्ये आपल्याला त्याचं डिस्कशन द्यायचं होतं. आणि तशाच प्रकारे डिस्कशन तुम्ही ह्या सगळ्या म्हणीचं देऊ शकता. जसं फॉर एक्झाम्पल टिट फॉर टॅट. सो या टिट फॉर टॅटचं मिनिंग काय होतं? इट मीन्स गिव्हिंग बॅक ॲज मच ॲज यू गॉट एस्पेशली फॉर समथिंग हार्मफुल. म्हणजे जेव्हा तुम्ही एखादी हार्मफुल गोष्ट एखाद्या दुसऱ्याच्या बाबतीत करता तेव्हा तुमच्या बाबतीतसुद्धा तेच परत तुम्हाला भोगावं लागतं. गिव्हिंग बॅक म्हणजे तुमच्यापर्यंत परत तुम्ही जसं एखाद्या दुसऱ्या व्यक्तीच्या बाबतीत करता तेच तुम्हाला भोगावं लागतं. सो इट्स हार्मफुल म्हणजे वाईट गोष्टीच्या बाबतीमध्ये ही म्हण लागू पडते. इट मीन्स ब्लो फॉर अ ब्लो. मीन्स वॅन यू कॉन्क युअर सिस्टर इन द हेड शी कॉन्क्स यू राईट बॅक. म्हणजे फॉर एक्झाम्पल साधंसं उदाहरण दिलेलं आहे की जेव्हा तुम्ही तुमच्या छोट्याशा बहिणीच्या डोक्यामध्ये मारता तेव्हा तिलाही राग येतो आणि ती पटकन तुमच्या डोक्यामध्ये येऊन मारते. सो दॅट्स टिट फॉर टॅट. म्हणजे जसं करावं तसं भरावं. सो
सो आपण असा राग दुसऱ्या व्यक्तीला आणला नाही पाहिजे. सो ही जी म्हण आहे इट फॉर डॅट, सो लेट द पनिशमेंट फॉर द क्राईम, म्हणजे जी गुन्हा केलेली व्यक्ती आहे त्याला पनिशमेंट मिळणार आहे, त्या गुन्ह्याला शिक्षा ही होणारच आहे, असा त्यातनं अर्थ निघतो. सो या ठिकाणी इफ यू गिव्ह अ कप केक टू युअर सिस्टर, शी गिव्ज यू बॅक, दॅट नॉट इट फॉर डॅट. जेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीला कप केक देता तेव्हा तीसुद्धा तुम्हाला कप केक देते. तुम्ही तिला चांगलं खायला दिलं तर तीही तुम्हाला चांगलं परत तो कप केक किंवा आणखीन काही खायला देते. सो इट इज जस्ट स्वीट. तो कप केक म्हणजे जे स्वीट आहे की जे ती तुम्हाला परत करते. सो या ठिकाणी तो अर्थ टिट फॉर टॅट होत नाही आहे, पण इव्हिलदृष्ट्या मीन्स क्राईमदृष्ट्या, म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्याच्या बाबतीत चुकीचा विचार करता, दृष्ट विचार करता, तेव्हा तो विचार तुमच्यावरतीच उलटतो, असं या म्हणीचा अर्थ निघतो. सो टिट फॉर टॅट अशा प्रकारे आपल्याला ती म्हण एक्सप्लेन करता आली पाहिजे. अशा वेगवेगळ्या सगळ्या म्हणी तुम्हाला इंटरनेटच्याद्वारे तुम्ही त्या म्हणीचा अर्थ जाणून घेऊ शकता आणि तुमच्या वहीमध्ये नोटबुकमध्ये ते लिहू घेऊ शकता. सो इथे आपल्या आईस ब्रेकर्सच्या ॲक्टिव्हिटीज संपलेल्या आहेत. यानंतर आपण जी कविता डिस्कस करणार आहोत ते इंचकेप रॉक, ती कविता डिस्कस करण्यापूर्वी ज्याने ही कविता लिहिलेली आहे रॉबर्ट साऊदी, या रायटरबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन आपण घेऊया आणि मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण आपल्या पोएमला द इंचकेप रॉकला सुरुवात करूया. So let's know something about this famous poet Robert Southey. His period is 1774 to 1843. 1774 साली या प्रसिद्ध व्यक्तीचा जन्म झालेला आहे आणि 1843मध्ये मृत्यू झालेला आहे. सो ही वॉज बॉर्न इन ब्रिस्टॉल, इंग्लंड. ही वॉज अ सन ऑफ अ ड्रॅपर, एज्युकेटेड ॲट वेस्टमिनिस्टर स्कूल अँड बॅलिऑल कॉलेज, ऑक्सफर्ड. He was a poet laureate of England from 1813 to 1843. जो 1813 ते 1843 या इतक्या मोठ्या कालखंडामध्ये हा जो व्यक्ती होता तो इंग्लंडमध्ये जे अनेक प्रकारचे फेमस कवी होते, राजकवी होते, त्या राजकवींपैकी एक कवी, राजकवी म्हणून या व्यक्तीला ओळखलं जात होतं. सो सम ऑफ हिज शॉर्ट पोएम्स लाईक दी स्कॉलर, द बॅटल ऑफ ब्लेनहॅम, बिशप Hatto, the Inchcape Rock, etc. are very popular with the school children. या अनेक प्रकारच्या कवितांची नावं आहेत की जी स्कूल चिल्ड्रनमध्ये फेमस होती. Then the Inchcape Rock is a ballad. It is a ballad. It is a story of the 14th century. It is a story of the 14th century attempt by Abbot Brought install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles 18 km off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Fife, occupied by the Bell Rock लाईटहाऊस. मग एक प्रकारचं बॅलड आहे. बॅलड म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला पोवाडा म्हणतो. एक प्रकारचे ड्रॅमॅटिक सॉन्ग असतं. या कवितेच्या मध्ये हा जो रॉबर्ट साऊदी नावाचा कवी आहे त्यानं आपल्याला एक स्टोरी सांगितलेली आहे. म्हणजे बऱ्याच कवींना म्हणजे फारच थोडेसे कवी असतात ज्यांना अशा प्रकारे कवितेच्या माध्यमातून स्टोरी सांगता येते. तशा प्रकारे ही कविता त्यांनी रॉबर्ट साऊदीनी इथे लिहिलेली आहे. स्टोरी फॉर्ममध्ये लिहिलेली, नॅरेशन फॉर्ममध्ये लिहिलेली आहे. सो जो 14th सेंचुरीमधला एक फेमस असा ॲबॉट होता, ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथ असं त्या व्यक्तीचं नाव होतं. ॲबॉट म्हणजे एक मठाधीश व्यक्ती होता. तो साधू होता. ॲबरब्रॉथ असं त्याचं नाव होतं. त्याने 14व्या सेंचुरीमध्ये एक प्रयत्न केला होता तो इन्स्टॉल अ वॉर्निंग बेल ऑन इंचकेप. त्या ठिकाणी एक भयंकर असा स्वरूपाचा, नटोरियस असा, भयानक डेंजरस असा एक सँडस्टोन रीफ होता, म्हणजे वालुकामय असा खडक होता जो या अँगस स्कॉटलंडपासून 11 माईल्सवरती 18 किलोमीटरवरती हे इंचकेप रॉक होता, तो खडक होता. सो त्याच्यावरती त्याला वॉर्निंग बेल इन्स्टॉल करायची होती. सो नियर ते जे ठिकाण होतं, तो जो इंचकेप रॉक होता तो इट्स नियर डंडी अँड फिफे, या दोन ठिकाणांपासून तो जवळच होता, 8 किलोमीटर ऑफ होता. सो ऑक्युपाईड बाय बेल रॉक लाईट हाऊस. सो त्याला त्या खडकावरती इंचकेप
खडकावरती त्याला एक वॉर्निंग बेल उभी करायची होती, इन्स्टॉल करायची होती, जेणेकरून जे काही समुद्रावर योग्य नाविक येतील, खलाशी येतील, त्यांना वॉर्न करण्यासाठी, बाबा इथे मोठा खडक आहे आणि तुमची नाव, तुमची बोट त्या खडकाला आदळू नये, यासाठी ती बेल त्यांना वॉर्न करणार होती आणि म्हणून अशा प्रकारची वॉर्निंग बेल त्याला इन्स्टॉल करायची होती, ती त्याने इन्स्टॉल केलेली होती. So Saudi was inspired by the legendary story of a pirate. Saudi was inspired by the legendary story. या legendary स्टोरीवरनं, ह्या एमॅसिटी स्टोरीनं तो इन्स्पायर झाला होता. हा जो पॅरेट म्हणजे कोण, जे समुद्री लुटारू असतात त्याच्या संदर्भातली कविता आहे. त्यात 2 महत्त्वाचे कॅरेक्टर्स आलेले आहेत. एक म्हणजे हा ॲबरप्रथॉप म्हणजे एक चांगली व्यक्ती, आणि दुसरी जी एक क्रुएल स्वभावाची व्यक्ती आहे, क्रुएल हार्टेड पर्सन आहे, तो म्हणजे पॅरेट, हा समुद्री लुटारू आहे, राल्फ त्याचं नाव आहे. हे 2 कॅरेक्टर्स त्यामध्ये आलेले आहेत. सो legendary story of a pirate who removed the bell on the Inchcape Rock placed by the abbot of Aberbrothock. या ॲबरप्रथॉप माणसानं जे एक माणुसकीच्या नात्यानं, चांगुलपणानं जी एक सगळ्या नाविकांना वॉर्न करण्यासाठीची बेल त्या ठिकाणी त्या इंचकेप रॉकवरती इन्स्टॉल केली होती, ती ह्या क्रुअल हार्टेड पर्सनला किंवा दुष्ट स्वभावाच्या ह्या पॅरेटला, लुटारूने काय केली, काढून टाकली, रिमूव्ह करून टाकलेली होती. सो द पोएम गिव्ज अस अ मेसेज दॅट, सो ही कविता आपल्याला काय मेसेज देते, दॅट दोज हू डू रॉंग थिंग्स विल मीट विथ ड्यू पनिशमेंट. म्हणजे जो कोणी काही चुकीचे गोष्ट करणार आहे, एखादं दुष्ट कृत्य करणार आहे, त्याची शिक्षा त्याला भोगावीच लागणार आहे, अशा प्रकारचा मेसेज ही कविता आपल्याला इथे देते आहे. मीन्स टेट फॉर टॅट, जर करावे तसे भरावे, किंवा ॲज यू सो शॅल यू रीप, अशा प्रकारचा सुंदरसा मेसेज आपल्याला ही कविता देते आहे. म्हणजे हा जो पायरेट आहे, सो लुटेरू आहे, ज्यानं स्वतःच्या सेल्फिशपणासाठी, स्वार्थासाठी त्या चांगल्या माणसानं उभी केलेली इंचकेप बेल जी होती, ती त्यांना तिथनं काढून टाकली. आणि ती बेल काढून टाकल्यामुळं जेव्हा पुन्हा तो त्या समुद्रात त्या मार्गे संध्याकाळी जेव्हा परत येत होता, तेव्हा त्याला तो इंचकेप रॉक दिसला नाही, आणि न दिसल्यामुळे त्याची बोट त्या इंचकेप रॉकला जाऊन थडकली, आणि त्यातच त्याच्या आयुष्याचा शेवट झाला. म्हणजे त्याने दुसऱ्याच्या बाबतीमध्ये चुकीचं कृत्य केलं, आणि म्हणून तेच चुकीचं कृत्य शेवटी त्याच्यावरतीच उलटलं. त्याने केलेल्या वाईट कृत्याचा परिणाम त्याला, त्याची शिक्षा देवानं दिलेली आहे. सो असा सुंदरसा मेसेज देणारी ही सुंदरशी कविता, त्याचं टायटल आहे इंचकेप रॉक, जी आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.